वरळी हिट अँड रन प्रकरणात आरोपी मिहीर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। अपघाताच्या 2 दिवसानंतर आरोपी मिहीर शहाला शहापुरातून अटक करण्यात आली। वैद्यकीय चाचणीनंतर त्याला कोर्टासमोर हजर करण्यात आलं। पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला असून कुणी आरोपीला पळून जायला मदत केली याबद्दल तपास करण्यासाठी पोलिसांनी कोठडी मागितली। वरळी हिट अँड रनमध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। बार आणि पबमध्ये ड्रग्जसारखे अनैतिक व्यवहार करणाऱ्यांवर सुद्धा कठोर कारवाई केली जाईल असे आदेश दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। या अपघातातील पीडित नागवा कुटुंबाला 10 लाखांची मदत देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं। वरळीतील आरोपीच्या वडिलांचं गुन्हेगारी रेकॉर्ड चेक करा, त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे असा आरोप संजय राऊत यांनी केला। आरोपी मिहीर शहाच्या बापाचा क्रिमिनल रेकॉर्ड चेक करा आणि तो पोलिसांकडे नसेल तर आम्ही देतो असंही राऊत यांनी म्हटलंय। वरळीतील हिट अँड रन प्रकरणात दुर्दैवी मृत्यू झालेल्या कावेरी नाखवा यांच्या कुटुंबियांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली। आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, नाखवा कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली। बारवरच्या कारवाईवरून मिहीर कुटुंबियांच्या घरावर बुलडोझर चालवणार का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला। वरळी हिट अँड रन प्रकरणी पालिकेनं जुहूच्या तपसबारवर कारवाई केली। जुहूच्या तपसबारमधील अनधिकृत बांधकाम पालिकेनं बुलडोझर लावून पाडलं। याच बारमध्ये आरोपी मिहीर शहानं पार्टी केली होती। वरळी हिट अँड रन प्रकरणी राजेश शहा यांना चांगलंच भोवलंय। शहा यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली। पालघर शिवसेना उपनेते पदावरून त्यांना हटवण्यात आलंय। महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला। दिल्लीत मुख्यमंत्र्यांनी हा पुरस्कार स्वीकारला। आतापर्यंत 4 क्रांती झाल्या, आता ग्रीन गोल्ड क्रांती होणार असल्याचं शिंदे यावेळी म्हणाले। तापमान वाढीचा काळ आता संपलाय, आता बर्निंग सुरू झालं असून बांबू जास्त कार्बन शोषून घेतो, ऑक्सिजन देतो, यासाठी राज्यात मिशन बांबू सुरू केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। 10वा असेल तर लगेच सांगा, कावळ्याच्या अगोदर सुजय विखे हजर राहतील असं मिश्किल वक्तव्य सुजय विखे पाटील यांनी केलं। आता मी मोकळाच आहे, एखादं उद्घाटन असेल, वाढदिवस असेल किंवा जागरण गोंधळ असेल तर त्यालाही हजर राहायचं आहे असं मी ठरवल्याचं ते म्हणाले। बदललेलं राजकारण ओळखण्यात मी अयशस्वी ठरलो, मात्र लोकसभेनंतर मी खूप शिकल्याचंही त्यांनी नमूद केलं। जळगाव जिल्ह्यामध्ये दुर्दैवानं 3 तिगाडा काम बिघाडा अशी मंत्र्यांची स्थिती आहे। लबाड मंत्र्यांची फौज आहे अशी टीका माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे। जिल्हा दूध उत्पादक संघावर सर्व मंत्री संचालक आहेत, पण दूध उत्पादकांना भाव मिळत नाही। पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची ना मदत ना पुनर्वसन, त्यांचंच पुनर्वसन करण्याची वेळ आली अशा खोचक शब्दात पाटील यांनी निशाणा साधला। रिफायनरी होण्यासाठी आम्ही वातावरण निर्माण करू, प्रकल्प आल्यानंतर कसलाही धोका नाही याची गॅरंटी मी देतो असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलंय। कारखाना नको असं उद्धव ठाकरे म्हणत असतील तर त्यांना रोजगार द्यायला सांगा असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले ते पाहता महायुती संपूर्णपणे फेल ठरली आहे। त्यामुळे अनेक आमदारांना आपल्या भविष्याची चिंता लागली असून कोणते आमदार काय निर्णय घेतील हे सांगता येत नाही असंही राऊत म्हणाले। आम्हाला क्रॉस वोटिंगची भीती नाही, घोडेबाजार थांबवायचा असेल तर महायुतीनं त्यांचा उमेदवार मागे घ्यावा असंही राऊत यांनी म्हटलं। केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून एक बिबट्या दत्तक घेतलाय। सिंबा नावाच्या बिबट्याचा वार्षिक खर्च ते उचलणार आहेत। मराठा आरक्षणाच्या संदर्भात सह्याद्री अतिथीगृहावर काल महत्त्वाची बैठक झाली। या बैठकीत सगळे सोयरे यांच्याबद्दल शासनानं निर्णय काढू नये असा ओबीसी नेत्यांचा सूर होता। सरकारनं हा शासन निर्णय काढला तर ओबीसींचं खूप मोठं नुकसान होईल, त्यासोबतच कुणबी प्रमाणपत्र देणं सुद्धा थांबवावं अशा प्रकारची भूमिका काही ओबीसी नेत्यांनी घेतल्याचं पाहायला मिळालं। विधिमंडळात मराठा आरक्षण बैठकीवरून चर्चा करण्यात आली। कालच्या सर्वपक्षीय बैठकीत विरोधकांनी बहिष्कार घातला होता। विरोधकांनी आरक्षणावर केवळ राजकारण केलं अशी टीका आशिष शेलार यांनी केली। विरोधकांना ऐन वेळेला कोणाचा फोन आला असा प्रश्नही आशिष शेलार यांनी केला। विधानसभेत आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापलं, विश्वासात न घेता बैठक घेण्यात आली असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला। तर विरोधकांनी आरक्षणाचं
त्यांना काहीच पडलेलं नाही, त्यांना फक्त राजकारण करायचं आहे, अशी टीका भाजपचे आमदार अमित साटम यांनी केली. मराठा आरक्षण कोटा आणि ओबीसी आरक्षण कोटा वेगवेगळा असावा अशी भूमिका वंचितच्या प्रकाश आंबेडकर यांनी मांडली. मराठा समाजाच्या ओबीसी प्रवर्गातील आरक्षणाच्या मागणीवर महाराष्ट्र सरकारनं लेखी उत्तर द्यावं आणि सर्व पक्षांकडून त्यांची अधिकृत भूमिका लेखी स्वरूपात घ्यावी अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा कायम विरोध असल्याची भूमिका ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी मांडली आहे. पितृसत्ताक पद्धतीनेच मुलांना जात मिळत असते, ही व्यवस्था संपूर्ण भारतात आहे, त्यामुळे हा निर्णय राज्य सरकार घेऊ शकत नाही असं तायवाडे म्हणाले. छगन भुजबळ यांना माझ्या विरोधात सरकारनं उभं केलंय, फडणवीस यांनीच भुजबळ यांना बळ दिलंय असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. सत्ताधारी विरोधकांना काही गांभीर्य नाही, तुम्ही वाईट वागाल तर मराठे तुम्हाला सत्तेपासून दूर करतील असा इशारा जरांगे यांनी दिलाय. लातूर दौऱ्याच्या दरम्यान मनोज जरांगे यांनी धनगर समाजाच्या उपोषणाच्या ठिकाणी भेट दिली. आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांनी विचारपूस केली. धनगर समाजाच्या मागण्या रास्त असून आम्ही धनगर समाजाच्या पाठीशी असल्याचं आश्वासन मनोज जरांगे यांनी दिलं. अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात पावसाचं पाणी साचत असल्यानं खासदार बळवंत वानखेडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची झाडाझडती घेतली. समुद्राखालून रस्ते काढले जात आहेत आणि इथे तुम्हाला पाण्याचा निचरा करता येत नाही. यानंतर रुग्णालय परिसरात आणि आपत्कालीन विभागात पाणी गेल्यास खपवून घेणार नाही असा इशारा त्यांनी दिला. पुण्याच्या राजगुरुनगर इथे महावितरण कार्यालयाच्या मध्ये भर दिवसा घुसलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आलं. तब्बल 6 तास महाविद्यालयाच्या मीटर तपासणी कार्यालयात बसलेला बिबट्या संध्याकाळी त्याला पकडण्यात आलं. त्याला माणिकडोह बिबट निवारा केंद्रात दाखल करण्यात आलंय. वर्धा जिल्ह्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. काही ठिकाणी रिमझिम पाऊस बरसलाय. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शेतीच्या पिकांना याचा फायदा होणार आहे. बीडच्या आष्टी तालुक्यात झालेल्या पावसानं परिसरातली पिकं वाहून गेलेत, तर कांबळी नदीला पूर आल्यानं हिवरा दादेगाव धानोरा देवळा या रस्त्यावरचा पूल खचलाय. काही ठिकाणी बंधारे सुद्धा वाहून गेलेत. यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. पिकांच्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी सरपंचांनी केली आहे. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी खामगाव आणि शेगाव तालुक्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून 100% भरपाई द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा त्यांनी दिला. ऐन आषाढी वारीच्या गर्दीत खासदार संदीपान भुमरे यांनी 25 कार्यकर्त्यांसह विठ्ठलाचं दर्शन घेतलं. व्हीआयपी दर्शन बंद असताना रुक्मिणी मंडप दरवाजातून आतमध्ये जात भुमरे विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन झाले. या व्हीआयपी दर्शनाचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतोय. संदीपान भुमरे यांच्या कार्यकर्त्यांच्या व्हीआयपी दर्शनावरून मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणी भुमरे यांनी घुमजाव करत माझ्यासोबत कार्यकर्ते नसून वारकरी होते असा दावा केला. मी स्वतः दर्शन रांगेतूनच दर्शन घेतलं, त्यामुळे वारकऱ्यांना त्रास झाला नाही असा दावा त्यांनी केला. मरण पत्करू पण माघार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय थांबणार नाही असा निर्धार मनोज जरांगे यांनी केला आहे. ओबीसीमधूनच आरक्षण घेणार आणि लेकरांना न्याय मिळवून त्यांचं स्वप्न पूर्ण करणार असं मनोज जरांगे म्हणाले. बीडमध्ये जरांगे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या शांतता रॅलीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. 250 पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले असून अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांनी अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. शांतता रॅलीच्या अनुषंगानं बीडमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता बीडमधील सर्व शाळांना 1 दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली. या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांनी परिपत्रक काढून प्राचार्य आणि मुख्याध्यापकांना सूचना केल्या आहेत. 2 दिवसांपूर्वी सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली असताना मंगळवारी दोन्हीच्या दरात घसरण झाली. सोन्यात 500 रुपयांची घसरण झाली. दर 72,800 रुपयांवर आलाय, तर गेल्या 93,000 पोहोचलेली चांदी 92,000 रुपये किलोवर आले. सोलापुरातील निळे वस्ती ते अरविंद धाम हा डांबरीकरण केलेला रस्ता ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी खोदण्यात आला.
मात्र 6 महिन्यांपासून हा रस्ता दुरुस्तच करण्यात आलेला नाही, त्यामुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। याच्या निषेधार्थ ठाकरे गटानं रस्त्यावर वृक्षारोपण केलं आणि महापालिका आयुक्तांच्या पोस्टरला दुग्धाभिषेक केला। आदिवासी जमातीच्या त्या 1 दिवसाचा तांत्रिक खंड दूर करा अशी मागणी करत बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाक्षणिक धरणं आंदोलन करण्यात आलं। गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आदिवासी जमातीचे कर्मचारी सेवा देत आहेत, मात्र त्यांची अधिसंख्या पदावर 1 दिवसाचा तांत्रिक खंड पडत असल्यानं अनेक अडचणी निर्माण झाले, त्या दूर करण्याची मागणी केली जाते। जालन्यामध्ये कामगार कल्याण कार्यालयात लाभार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं। महाराष्ट्र कामगार कल्याण विभागाच्याकडून लाभार्थ्यांना गृहोपयोगी साहित्याचं वाटप केलं गेलं, मात्र यातून जाफराबाद आणि भोकरदन तालुके वगळण्यात आले, त्यामुळे या तालुक्यातील कामगारांनी किट वाटप करण्याची मागणी केली। गेल्या अनेक दिवसांपासून मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या परिसरात रस्त्याचं काम सुरू आहे, मात्र त्यात अनेक अडथळे येत आहेत। स्थानिकांचा विरोध, अवैध पार्किंग, महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी नसलेल्या सोयीसुविधा, हे काम या सगळ्यामुळे रखडलं आणि वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लवकरात लवकर मार्ग काढण्याची मागणी वाहन चालक करत आहेत। बारामती तालुक्यातील पिंपळी इथे संत सोपानकाका महाराज यांच्या पालखीला मेंढ्यांचं रिंगण पार पडलं। बारामतीतला मुक्काम आटोपून पालखी सोहळा इंदापूरच्या दिशेनं जात असताना पालखीला मेंढ्यांचं रिंगण घालण्याची पद्धत आहे। हे रिंगण पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती। इंदापुरात संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा रिंगण सोहळा पार पडला। रिंगण सोहळ्यात वारकऱ्यांची तोबा गर्दी झाली। तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, हातात झेंडे घेतलेले वारकरी आणि मुखात विठू नामाचा गजर असलेले वारकरी, असं अलौकिक आणि भक्तिमय वातावरण या निमित्तानं पाहायला मिळालं। अखेर संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील सहभागी झाले। यावेळेला त्यांच्या हाती टाळ, कपाळी, चंदन आणि बुक्का असा पेहराव त्यांचा दिसून आला। संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सोलापुरात वाजत गाजत आगमन झालं। सोलापूर प्रशासनाकडून गुलाबाच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं। आता 2 दिवस पालखीचा मुक्काम सोलापुरात असेल। पंढरपूरकडे जाणाऱ्या महिलांच्या दिंडीचं बीडच्या पांगुळगव्हाण या गावात जोरदार स्वागत करण्यात आलं। अहमदनगरच्या नेवासा इथून दुर्गनाथ आषाढी ही महिलांची पायी दिंडी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली। पाथर्डी तालुक्यातील आदर्श गाव म्हणून ओळख असलेल्या लोहसर इथे जागृत श्री काळ भैरवनाथ मंदिरात यांच्या वतीनं पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। 300 वारकऱ्यांची ही दिंडी आदर्श दिंडी म्हणून परिचित आहे। या दिंडीत सकाळी महाराष्ट्र गीत तर संध्याकाळी राष्ट्रगीत गायलं जातं। अहमदनगर शहरामध्ये एका डॉक्टरवर व्यावसायिक वादातून गोळीबार झाल्याचं समोर आलंय। या प्रकरणी एका आरोपीला कोतवाली पोलिसांनी ताब्यात घेतलंय। गोळीबार करणारा जुना दवाखान्यातील सहकारी होता अशी माहिती मिळते। मुंबईतील कांदिवली विलेज इथे हिंदुस्थान अपार्टमेंट इमारतीच्या 4थ्या मजल्यावरून पडून एका चिमुकलीचा मृत्यू झाला। गॅलरीत खेळत असताना 7 वर्षीय मुलीचा तोल गेला आणि ती थेट खालती पडली। नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे नीरीच्या मुख्यालयात सीबीआयनं छापे घातले। बनावट कंपन्या आणि बनावट रिसर्च या प्रकरणात ही छापेमारी करण्यात आल्याचं कळतं। या प्रकरणी नीरीचे नागपूरचे तत्कालीन संचालक डॉक्टर राकेश कुमार आणि अन्य 4 शास्त्रज्ञांसह एकूण 5 खाजगी कंपन्या अशा 10 जणांच्या विरोधात 3 स्वतंत्र खटले आता दाखल करण्यात आले आहेत। अनधिकृत बांधकामाची तक्रार केली म्हणून कायद्याच्या तक्रारदाराच्या घराबाहेर काही महिलांनी मोठा गोंधळ घातल्याचा प्रकार डोंबिवलीत घडलाय। या गोंधळाचा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। डोंबिवलीच्या कोपर भागात राहणाऱ्या सुधाकर पावशे यांच्या जागेवर बांधलेली अनधिकृत इमारत लोकायुक्तांच्या आदेशानंतर पाडण्यात आली। या कारवाईनंतर हा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं। सलग दुसऱ्या आठवड्यात उल्हासनगर महापालिकेकडून डान्स बार आणि बारवर हातोडा चालवला जातोय। शहरातील कॅम्प नंबर 3 आणि 4 भागात बेकायदेशीर डान्स बार आणि बारवर कारवाई करण्यात आली। यामुळे बार मालकांचे धाबे दणाणले आहेत।
2 दिवसांपूर्वी खून केलेल्या फरार संशयित आरोपीचाच जालन्यात खून झालाय. बायपास रोडवरच्या रेल्वे उड्डाणपुलाखाली शेख समीर याचा मारेकरी असलेल्या शेख मंजूर याचा खून करण्यात आला. धारदार शस्त्रानं खून करून आरोपी फरार झाल्याचं कळतं. पोलिसांकडून तपास सुरू आहे. नाशिक रोडच्या मालधक्का परिसरात 5 वर्षांच्या चिमुरडीला सिटीलिंक बसनं धडक दिली. यात या मुलीचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या नंतर संतप्त जमावानं सिटीलिंक बसच्या व्यवस्थापनाला जबाबदार धरलं आणि कठोर कारवाईची मागणी केली. बस चालक फरार असून तो मद्यधुंद होता असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला.